जनता की बात, जनता के साथ। शहादा तालुक्यातील कहाटोळ येथील 65 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश। पैशांच्या वादातून हा खून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी राणूबाई इशी राहणार कहाटोळ तालुका शहादा या घरातून बेपत्ता झाल्या होत्या। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली होती। 23 दिवसानंतर सदर महिलेचा मृतदेह गावातीलच एका शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। 3 मार्च रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली। महिलेच्या डोक्यावर गंभीर दुखापत करून आणि गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीडीआर तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला। गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासावरून पोलिसांनी भिला लोटनमाळी वय 65 राहणार कहाटोळ तालुका शहादा याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। मृत महिला वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या रागातून त्याने हा खून केल्याचं तपासात समोर आलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ आणि त्यांच्या पथकाने केली आहे। आरोपीला शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास एपीआय संदीप वाघ करीत आहेत। नमस्कार, मी श्रवण दत्त येस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। दिनांक 8/2/2026 रोजी एक 65 वर्षीय महिला कहाटोळ गावावरून ती हरवलेली होती आणि त्या अनुषंगाने यामध्ये पोलीस स्टेशन शहादामध्ये 17/2026 मिसिंग क्रमांक दाखल करण्यात आला होता। या मिसिंगच्या तपासादरम्यान दिनांक 3 मार्च 2026 रोजी एक प्रेत मिळाली होती शेतामध्ये आणि त्या अनुषंगाने ती प्रेत सदर हरवलेली महिलाची आहे अशी निष्पन्न झाल्यावरून आणि पोस्टमॉर्टमचे नंतर जे ॲडव्हान्स माहिती रिपोर्ट आली होती त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये घातपात झाल्याची बाब समोर आल्याने यामध्ये क्राईम नंबर 279/2026 हा 103/1 238 भारतीय न्याय संहिता च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पहिले 2 दिवस पोलिसांना यश मिळालेला नव्हता आणि तपास करत असताना मिळालेली माहितीवरून सदर महिलेची काही जे अंगावर असलेली ज्वेलरी होती ती गायब होती। त्या ज्वेलरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन शहादाकडून त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाकडून तपास करण्यात आला होता आणि त्याची माहिती गोळा करणं सुरू होता। त्या दरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले होते आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आला होता। यामध्ये एक संशयित च्या बाबत माहिती पडल्याने त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचा समोर आलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना सदर व्यक्ती भिला लोटनमाळी वय 65 वर्ष राहणार कहाटोळ गाव यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे। 7 दिवसाची 10 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास सुरू आहे। करण्याचा उद्देश काय? तपास अजूनही सुरू आहे। प्राथमिकरित्या त्या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहाराबाबत समजलेले आहे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा करण्यात आला असा एक प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु अजूनही तपास सुरू असल्याने निश्चित आणि कारण ते तपासाअंती सांगणे योग्य आहे। आणखी काही आरोपी आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं दिसत नाही की याच्यामध्ये इतर कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे, परंतु ही संभावना नाकारता येत नसल्याने एकूण पूर्ण तपास झाल्यानंतर जनता की बात, जनता के साथ।